हा बुढा काय अटकला आता याचा काय बा काय माहिती यायचं. डॉक्टर झाला ना मला घरी जायला लागते रे बाबा. पहिलेच ते इंटिमेशन देऊन आला याची मला पैसे नाही 300 रुपये पुरती नाही मला घरी जायला मी लागणार हे बुढं उठ नाही आला बुढे बाबा झालं बा जाणं उठानं बा जाणं तू थांबणं अजून 50 शिल्लक तू 350 किलो पण बोलू नको तू मागाडे लिहून राहिला दिसून राहिला तुझी लिहित गळा लिह पटपट लिह चाल चाल. मोती 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 अरे बोल ना रे बोल ना डॅनी डॅनी मोती मोती नको करू. नक्की मला असं वाटते भूक लागली भाऊ मागडायला भूक लागली. शांताराम जाय बरं एक मटन प्लेट घेऊन ये मागडायला मटन प्लेट आण. 4-5 दिवसात झाली मागड्यात काही खाल्लं नाही पोटात काही नाही मागड्याच्या आणात आवाज निघून नाही राहिला पाहिजे. चालता का सरपंच सोबी बांधता हा मटन मटनचं. हो आणू पण पहिले बुडा काय म्हणते देतो बा मोत्या मोत्या बोलणं बुवा बोलणं मी तुझ्याच बसेल आहे ना. मोत्या मोत्या काय करून राहिला सांग ना सांग मला. हा मी बसेल आहे तुझ्याजवळ बोल 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 माड्यानी हो दोस्ता बोल बोला हो बुडबा बोला. मोत्या 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 नुसतं गड्या तू मोत्या मोत्याच करून राहिला बा. तर मी तुझ्याच बसेला तुला दिसून राहिलो की नेहमी. हा बोल ना तू काय बोलायचं आहे मला सांग ना सांग काय हे कसं काय झालं रे कसं काय झालं डॅनी. कसं काय झालं विचारलं तर बुढ्याचं काय रे मोठा मोठा आवाज करायला लागला. असं करू राहिला बा काय तर अवघड बुडा डायरेक्ट बोकलाच बा. काय झालं रे काय रे हे कसं काय झालं कसं काय झालं सांग ना. तुझ्या डोक्याला मार लागला तुझ्या डोबरात पोळील होता हे कसं झालं आम्हाला काहीच माहित नाही बा. सांग ना सांग ना. अरे गडा काय झालं रे बाबा आला आघाडीचं. हा काय झालं काय झाले काय झालं. डॉक्टर लेवा दे गड्या डॉक्टर लेवा दे कसा करू राहिला मागली. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब बुडा बांध कसा करू राहिला. काय तुम्हाला कोणी सांगितलं इथे यायचं कोणी सांगितलं. अरे आताच ऑपरेशन झालेलं आहे त्या बुड्याला टेन्शन नका देऊ. तो बुड्याला काही विचारू नका साधे नसा तुटतील आतमध्ये जोडलं वायरिंग जोडली ना आम्ही ना. आणि तुम्ही काय ऑपरेशन झालं नाही आली लागे तो बुड्याचा डायरेक्ट पलंगावर जाऊन बसला. साहेब गलती झाली. अरे काय आम्ही एवढ्या मेहनतनं ऑपरेशन केलं आता तुम्ही त्या बुड्याला टेन्शन देऊन राहिले टेन्शन पाहिजे. तो बुडा ह्या करून राहिला दड जर वायरा तुटल्या नसा तुटल्या त्या बुड्याचे तर करा का डबल ऑपरेशन करावं लागेल मग. काय तुम्ही कसे लोक बिनडोकासारखे वागून राहिले बा. तुम्हाला तुमच्या पेशंटचं पडेल नाही का वाचला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला. डोक्याचं ऑपरेशन आहे ती तर बुड्या टेन्शन देऊन राहिले तुम्ही काही बोलले असा. नाही हो बाबा डॉक्टर साहेब नाही आम्ही काही टेन्शन देत नाही बाबा. तुम्ही चला वा बाई लवकर पटकन चला मला बघू द्या काय तर चला. बीपी वाढला बघावं लागेल जास्त प्रेशरमुळे झालेला आहे. कंपाऊंडर बोला सर बोला. तुला इथं कशासाठी ठेवलेलं आहे लोक येऊन इथं बसायसाठी. अरे पेशंट क्रिटिकल आहे तुला अक्कल नाही का समजत नाही का कशी काय येऊ गेली तुला बंदी इथं. तो एक बुडा पेशंटच्या बेडवर बसलेला होता तो बुडेले टेन्शन येऊन राहिलं ना काहीतरी काही कसं काय कसं आहे तुझं ड्युटी कशी करतोय तू. चुकले सर पाणी प्यायला गेलो फक्त मी पाणी. आता या बुड्याला कोणी भेटायला आलं नाही पाहिजे हे लक्षात ठेव. डबल जर कंप्लेंट आली डबल जर मी बघितलं तुला कसं घरी जावं लागेल. नाही सर नाही. ठीक आहे आहे गड्या हा काय आला रे बाबा. आपण जरासं बोललो की करून आला तो डॅन्या असं कसं रे बाबा. हे कसं सरपंच एवढं ऑपरेशन करून दे बुडा ह्या करून राहिला बोलून नाही राहिला काही. अरे बुड्याचं ऑपरेशन व्हायला 24 तासही झाले तुम्ही म्हणता आता खडखड बोललाय पाहिजे बुडा. तुम्ही काय डोके चालतात की काय काय अरे काय बा तुम्ही माणसा आहे. मग आपण पैसे कायचे दिले 4.5 लाख रुपये दिले बापा जीव वापस आणायची. एवढा खर्च कासाठी केला तर पण बुडा बोलून नाही राहिला. खर्च केला पैसा एवढा लावल्यावर बोलायलाच पाहिजे पेशंट.
मुंशीराम भाऊ, एक खट्ट्या जर किलोभर तूप खाल्लं जमिनीचं रूप येईन का तुम्हाला उद्याच्या उद्या? नाही आहे. तसं दवाखान्याचं आहे. आता ऑपरेशन झालं बुड्याचं, अजून 24 तासही झाले. हळूहळू प्रोग्रेस होत जाईल पुढे पुढे. सुधारणा होईल बुड्यामध्ये. हा सरपंच तुझे म्हणणं बरोबर आहे, पण या बुड्यानं एवढंच म्हटलं की गड्या कसं काय झालं कोऱ्याला जोऱ्यात लागला ना. पहिले मोठ्या कोऱ्यानं मग तो डायरेक्ट बोयकला बुडा. अहो न गड्या त्याला काहीतरी सांगणं आहे, पण त्याला सांगता नाही येऊन राहिलं. म्हणून त्याचं कसं गडबडगुंडी घासरगुंडी होऊन राहिली. काहीतरी मोठी गडबड दिसते मुली. मला समजलं ते, पण ते कसं आता तू सांगू नाही शकून राहिला. बा बुड्डे बा आताच ऑपरेशन झालं त्या बुड्ड्याचं. आता ते आखरांनो गाडं बोल फालतू घेणार काही सांगा नाही काय अंडमो काय. तर डॉक्टर पहिलेच म्हणते आताच ऑपरेशन केलं वायरा तुटती म्हणजे नसा तुटतीन बा, असं म्हणणं आहे त्या डॉक्टरचं. हो त्या बुड्याला टेन्शन आणून देणं हे आपलं काम नाही आहे. चुपचाप राहा आता, अगोपणा करू नका. आता स्टाफ होता तुम्ही ना, तो डॉक्टर कसा बोलला आपल्याला, करोडपट्टी काढली त्यानं आपली. काही नाही बा, आपण काही अगोपणा नाही करत. तुम्हाला काही कळते की नाही, काही कळते की नाही, काही अक्कला गिकला आहेत की नाही तुम्हाला, काही भेजा नावाची गोष्ट आहे की नाही. तर त्या बुड्याचं ऑपरेशन होऊन 24 तासही नाही झाले, तुम्ही जाऊनही बसली त्या बुड्याचं गप्पा मार. पण तुम्ही काय बोलून राहिले, काय गप्पा मारून राहिले तरी टेन्शन आणून देता का त्या पेशंटला. पहिलेच तर मी तुझं ऑपरेशन झालं त्या बुड्याच्या. काय तुम्ही काय अकलाच नाही, बिनकलीच आहे नाही का तुम्ही. बाबा आम्ही आहो गावातले लोक, आम्हाला काही म्हणजे एवढं भान नाही राहील. कसं गावातला माणूस आहे बाबा, चांगला झाला मोठ्या कऱ्या बुड्याचं नाव हे, तर आम्ही बाबा गेलो बाबा. या बुड्याने म्हटलं बोला बाबा, असं झालं ना साहेब. आम्ही ओळखले लोक बा, आम्हाला काय समजते. पण थोडासा काही विचार तर करायला पाहिजे. मी तुझा बाबा आम्हाला विचारायला पाहिजे. डॉक्टर साहेब आम्ही भेटायला जाऊ काय, बोलू काय. मी सांगतो मी कशासाठी इथं बसलेला. साहेब ते चुकलं लेख आमचं, ते चुकलं. हो ठीक आहे, एवढ्या बारीनं ऐक तुम्ही. आणि तसं बी नुकसान माया काही नाही होणार आहे. नुकसान तुमचंच होईल. तुमच्याच पेशंटचं कसं नुकसान होणार आहे, माया काही नाही होणार आहे. ऑपरेशन फेल झालं तुमच्याच पेशंटचं होईल. जास्त टेन्शन देसाल तुम्ही तर तेच होणार. कसं बीपी वाढलीची ना आता. चुकलं साहेब बा, चुकलं आमचं, चुकलं. ठीक आहे चालेल. हो साहेब. भाई विनाकारण हा डॉक्टर आपली शांतपणा काढून गेला, अकला गिकलंय काढून गेला. हे असे रिकाम धंदे करायला पुरत नाही बाबा. अभि रिकामी धंदेने तुला सांगतो काहीतरी त्याने सांग ना. मला मी ओळखतो त्या लहानपणापासून, एक चेट्टी दोघं झालेल्या आहे. मला माहिती आहे त्याची खूपी काय तर. त्याच्या जो पेन आणि लेटर घ्या लागते आपल्याला, तू लिहून देते हाताने. तुला सांगतो लिहून देतो काय झालं तर सांगते तो आपल्याला. बरोबर फालतू दागोबना करू नका राजा. विनाकारण घेणं देणं आफत. राहू द्या बापा, काही नाही लिहून ठेवून. बरोबर तुम्ही म्हणता. चला चहा म्या पिऊन. हो चला. मी ऐकणारच नाही ना. मी यायला चाट मारतो दादा. यायला सांगतो मला संडा झाली, मी मारतो यायला चाट. येतो एकटीसा जातो डॅनी जो आणि त्याला म्हणून भूया लेटर ली बरं काय आहे तो. हो करून राहिला तो. 100% काहीतरी गडबड आहे. मी पाहतो शोधच लावतो त्याचा आता. अरे गडे हो, मा कसं पोट दुखून राहिलो, मुलीला अर्जंट संडासले जायला लागतं साहेब. तुम्ही या चहा पिऊन नाश्ता करून मी आलो संडासून. अरे गुडेबाई एका मिनिटात राजा चहा पिणं होते. काय तुम्ही 1 मिनिट दाबून धरा. चला चहा पिऊन चालली. अरे बापा सरपंच तू या एका मिनिटा पाई माझ तर पिवळं होईन. भियाच एक तो कोणी नाही, बुटी घरी आहे. सारा वासही वास तुम्हाला बी नाघार. पटकन येतो ना. गडबड झाली वाटते सकाळी. वडापाव खाल्ला ना म्या, त्याचीच गडबड आहे ना. मुंशीरामले म्हणून मी तरी खात नाही गड्या. बरं जा बापा जा संडास करू नये. माझ्यासाठी काही थांबू नका तुम्ही. मी काही चाय पित नाही, काही नाही. मग पोट बिघडलं रे बाबा. ते तुम्ही काय करायचा, वडा खा तिकडे की पाव खा की चहा प्या, मला काय सांगू नका बाबा. मला काय वाट पाहू नका. जा मी तो संडास. बरोबर या झाली रे गड्या. आता मुली सुटका आठवून हे इलेत मारली मी चाट. आता चला आता घे लेटर घेईन, पेन घे कटून आता काउंटरवरून जाय. आता डायरेक्ट द्यायला जाईल. त्याला म्हणा लिहू आता काय तर बजेट कसं झालं, काय झालं तर स्टोरी. काय राजा मुंजीने मग काय खाऊ घातलं या उड्याची. मी पोटच दुखून राहिलं डायरेक्ट. अरे बा सकाळी आकातली गाण काटे काय अशी भूक लागली होती त्या बुड्याले. भजे खाऊ की वडा खाऊ की आलू गोंडा खाऊ की पोहे खाऊ, काय खाऊन काय नाही खाऊ, मिसळ खाऊ की रस्सा पिऊ. अकातली गाण काटे खाय असं काम झालं त्या बुड्याचं. भरपेट खाल्लं. मग आता लागली हागून. आता म्हणते मला थंडातली लागते, पोट दुखून राहिलं. बेकार आहे बा. काय बा आपल्याला म्हणे मी काही खात नाही म्हणे बा. तसाच राहतो. बरोबर मुंशीराम भाऊ तुम्ही नेलो बा बुड्याला खायला.
हा बा बरं नेलं नाही तर उपाशी मेला असता तू बुटा. हा काय खातच नाही म्हणे, पण त्याच्यासाठी गेल्यावर बयकला असा की बस गरम गरम निघत जाईन इकडे बुड्या तडपत जाय. हा थंड खाल्लं बुड्याने पोटभर. कसं आता पोटाला भूक लागेल असेल, भाऊ हे खाऊ की ते खाऊ. जाऊ द्या आता. पण बिघडलं बुड्याचं पोट, गोळ्या द्या लागतील त्यांच्या बुड्याला. चला बा चला, चहा म्या पिऊन येऊ मग भाऊ. काय मग पाहू बुड्याचं काय तर गोळ्या द्यायचं. हा हा मगच पाहू ते, पहिली येऊ चहा पिऊ. चला चला, आता तुम्ही दोघं पाय झाला कधली कान काठे काय खासान भजन वडे तुम्हाला लागतील संडासा. इकडे आपण काही लफडं झालं तर. अरे काय आम्ही काय एवढे जायला लाव का, बसलो काही खा. काही नाही पित आपण, पण आता कसं प्या लागते. कसं रे तोड गोड करणार आता हे. अरे बा गंमत केली मी. चला आणि बुड्याचा भाऊ झँग्या पोहूनच गेला बा घरी, थांबलाच नाही लेखाला. अरे त्या हराम खोरायला असं वाटलं की आपल्याला बिल भरा लागते म्हणून गेले ते पूर. बेया लुच्चे आहेत ते. अरे बा त्या सगळ्या लोकांचा विषय काले काढून आला हिना, कारण घेणं ना देणं चालणं बा अरे चालणं डोकं खाऊ तो विषय नको काढू. बरोबर चालत. हो गड्या शिवला त्या समाजसेवका लावणं भाऊ, त्याच्याकडे पैसे अटकेला ना आपले, त्यानं अजून दिले गड्डी. कधी कधी मागतो त्याले, तोच तर आपला खरा नफा आहे. अरे बा मला काय वाटत नसेल का मागा म्हणून त्याले पैसे. अरे पण तो भोसडीचा फोनच नाही उचलून राहिला ना. उकडे गाब झाला काय माहिती सायला. फोन लावून राहिलो तो काटून राहिला तो. आता लावून पाहिजे, आता लावून बरोबर लावतो दिले एक दडव. उचलला का रे? काय झालं उचलला रे, काटला आल्यानं फोन काटला ना तो, काटूनच राहिला फोन. काय झालं काय माहिती त्याले, तो बोलूनच राहिला माझं. तो काय फोन उचलणार आहे भाऊ आता. तो असेल बुडीत गुंग, त्याची झाली असेल शाळा. चिटका चिटकी उपटा उपटी. ते काय आता डंगर फोन उचलते ते. त्याच्यामुळेच तो फोन नाही उचलून राहिला. तो पहिलेच त्या घरी जायला पुरलो असतो आणि पैसे घ्यायला पुरले असते. हिनागाने आपण दिल्या नाही लागलो आपण इकडे. पण इकडे म्हणा सर्व झालं आपलं. पण इकडे अटकलं मग ह्याच्याकडे 50 अटकले ना आपले. त्यानं पैसे नाही दिले ना समाजसेवकानं जाऊन आपले. चांगली गुंडी फसवल्या का समाजसेवकानं आपली. हो त्यानं तर अटकलीच म्हणा गुंडी, पण तसं काही मी त्याला सोडणार नाही आहे बा. नाही ते पैसे तर घेतोच गड्या. नाही तो समाजसेवक बी पैसे देईन म्हणा, पैसे नाही ठेवणार, पण सध्या नाही देत. आता सध्या तो त्याच्या याच्यामध्ये गुंग आहे सध्या. ऐश करून राहिला ना तो सध्या, एन्जॉय करून राहिला तो लाईफ त्याची. आता कसं चिटका चिटकी जोऱ्यात चालू अशी खायला दिवस साधारण त्याला. त्याच्यामुळे तो फोन बी नाही उचलत काहीच नाही, पण 8-10 दिवसांनी पैसे देतो. हो ना, शाळेत हे डोंगरी जायच्या अगोदर पैसे घ्यायला होते आपण हुकलं ना. मला असं लक्षात आलं नाही शाळेत याचा खाळा पडेला डोंगरी त्याच्या गेली तर कसं हा सोडणार नाही दिली. आम्हाला काय माहीत. हो गड्या, कोण दिली आला रे गड्या, डोकं खायला डबं आला रे बा. म्हटलं हे पुरी झेंडूबा मागं लागली रे बाबा. हा सोडूनच नाही राहिला बा. गुचडे हार का चिटकला रे बा. काय हा परेशान करून आला बा फुल. हा शिवला का रे डॅनियल हुशाला शिन का रे, हुशाला शिन त्याला माना सांगितलं शिन का. काय तुम्ही परेशान होऊन बसले होते. डॅन्या मरते ना हो, त्याला कुठे होऊन राहिला काय येऊन राहिलं. आता वाचत नाही, डोक्याला मारला गेला त्याचा त्याले. तू कुठे वाचून राहिला मरते तू. आणि हालच होशमध्ये त्याला आठवून राहतो पागल होणार आहे. तर खरंच न डोक्याला लागेल लोक काय हेंडच राहतात. त्याचा मेंदू चालत नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, गरम झपा घरी. पुढे नाही नो गड्या, काही आफत आली तर फालतू कसं मा इज्जतचा भाजीपाला होईल. पण मला जेलही भोगा लागेल, फाशीच होईल ना मला डायरेक्ट. त्याला माझी घेऊन राहिला ना, माझ्या एक पोऱ्याचं लग्न राहिलं. तुमचं कसं कसं नाही बापा, काहीतरी लोकसो लावा लागते कडे. आता लोकसो लावा लागते. हा रोड डायरेक्ट कोंबलीला उरा टाकतं का आपणच चालतं का पोलीस स्टेशनला सांग सांगतं का पोलीस आली डॅनियले कोंबलीन मारलं म्हणून. त्याची एक्स होती ती तिचं रेकॉर्ड बी आहे ती. बापा असं काही करू नका. हातानं काही धड्या गांडीत बिबा घालून घेऊ नका. फालतू घेणं देणं अगाऊपणा. अरे बुडबा तुम्हाला भटके अगुणे कामं सुचतात राजा. ज्या दिवशी तुमच्या गाठीची की नाही त्या दिवशी पाहिजे तुम्ही. आता सध्या नका ते करू काही गोष्टी. बरोबर हो तुम्ही म्हणताल ते. पण कसं मी फसलो नाही पाहिजे. हे तुम्हाला सांगतो मी नाही येतो तुमच्यावर पैसा खर्च करेला शिवला आलं. हे मॅटर दाब्याचे पैसे दिला ज्ञा तुले हे लक्षात ठेवू नको तू. हो अटकू तर कसं मी एकटा नाही अटकणार, सारेच अटकू मग. मग हे तर काही आहे बा तुमचं खाया पिया कुछ नाही गिलास थोडा आठाना. म्हणजे मी कशातच काही नाही. पण मा बोकांडील कुठून राहिले तुम्ही आता. हो तसंच आहे मग आपलं. बा असं कसं अशी. हा बुडा पागल झाला रे गडा. जाऊ दे याच्या नांद मला बुवा. सळलं याचं डोकं डंगऱ्याचं का भेजात काय आहे की नाही काही मेंदू गिंदू तुमच्याजवळ. हो मा डोकं सडलं. खाऊन घेऊन घेतले लोक. आता जर मी अटकलो तर मग आता मग तुमची कसं तुमची बारात पाहिजे की मा बरोबर. बा ते मला काही सांगू नका तुमचा लफडा तुम्ही पहा आहे तर आपल्याला अजिबात नाही सांगायचं.
अच्छा तुम्हाला मदत जेवढं करून राहिलो तेवढं तुम्ही आमच्या बोकांडीवर बसून राहिले तर रे बाबू पण चाल मग मोड पेटरायचा आज आपण त्या कोणतीला पागल झाला का रे सटकला तो. हळगडी हळगडी अरे काय बाजी काय आता काय अरे काही नाही गड्या भेट नव्हतं माझा दोस्त आहे रे लय जिगरी दोस्त आहे माझ्या डॅनी तो तो मला काहीतरी सांगून राहिला तर कसं मला भेट नाही बोलणं आहे त्यासोबत बरोबर अरे तुमचं भेटणं होईल पण माझी नोकरी जाईन ना बापा. आता तो डॉक्टर मला सांगून गेला आता जर म्हणे मला कोणी दिसले या वार्डामध्ये तर तुला डायरेक्ट घरी पाठवून म्हणे. असं मला घरी पाठवता का बा माझ्या दाना लेकरा राहतो उपाशी मारता का मला हा दान बापा डोकं ना खाऊन. ऐक ना रे तू ऐक तू हे 100 रुपये देतो ना फक्त 5 मिनटं भेट तुम्ही गड्याल फक्त हो 5 मिनटं मला भेट नाही फक्त त्याला 100 घे ना तू तुमची 100 तुमच्यातच राहू द्या मला पैशाची नवई नाही बापा माझी का नोकरी गमवू मी नाही नाही बापा नाही हो हो मला ते सांगू नका नाटकं बापा झाला जा तिकडे लोक जा. गड्या असा करता का का अरे माझा दोस्त आहे ना तो 100 नाही 200 देत तुला जा हां फक्त 2च मिनटं मोजून 2 मिनटं गाड्या हो 2च मिनटं घेतो फक्त त्याला फक्त लेटर लिहायला लावतो मी बस एवढंच. अरे बा त्या 200 बाई मला घरी पाठवता ना बा तुमचे 2 मिनिटं होती राजा पण मला सत्यानाश करसान तुम्ही पुढे बा. अरे तू काही टेन्शन न घेऊ नको 250 रुपये घेतो चाल मग लिहू दे फक्त 2च मिनटं मोजून घड्याला लावणं तू हां मला अर्जंट काम आहे. बरं बा या बोला पण कसं 2च मिनिटं हां. हो हो चाल डॅनी मी मोतीराम आहे रे मोतीराम आहे हे मी रजिस्टर आणलं याच्यात तुला काय म्हणणं आहे ते लिहून दे तू बोलता लिहून राहिलं ना तू लिहून दे याच्यात लिहून दे हां काय झालं कसं झालं हां तू तुला म्हणजे असं डोक्याला कुठे लागलं हे सारं लिहून दे हां लिह लवकर. बुडवा तब्येत खराब होऊन राहिली त्या बुड्याची राजा तुम्ही काय माणसं आहे. थांबणार तू थांब अजून 50 शिल्लक घेतो 300 घेतो पण चूप वाचतो हो डॅनी लिह बरं याच्या लिह बरं लिह काय बा तुम्ही 300 गुरायला मला घरी पाठवता राजा बुडवा तुम्ही काय खरं नाही राजा मला जीवन मारता हो तुम्ही. थांबणार तू बोल नको डॅनी लिह नाही याच्या काय झालं कसं झालं लिह फक्त लिह याच्या मला सांग ना तू सांग लिह हो लिह रे डॅनी लिह घे पेन घे चाल लवकर लिह पट लिह. काय लिहायला होतं काय माहिती हा बुडा काय अटकला आता याचा काय बा काय माहिती यायचं. डॉक्टर झाला ना मला घरी जायला लागते रे बाबा पहिलेच ते इंटिमेशन देऊन आला याची मला पैसे 300 रुपये पुरती नाही मला घरी झालं मी नगर हे कुठं कुठं घेऊन आला कुठे बाबा झालं बा जाणं उठा ना बा जाणं तू थांबणं अजून 50 शिल्लक तू 350 घेऊ पण बोलू नको तू मागाडे लिहून राहिला दिसून राहिला तुला लिह पटपट लिह चाल मग मित्र काय डॅनी कसं लेटर लिहून राहिला हा काय लिहिते काय माहिती हां पण काय झालं काय नाही हा इतिहास तो याच्यावर लिहून मांडून राहिला लेटर आता हे लिहिल्यावर मी वाचून दाखवूनच तुम्हाला काय झालं कसं झालं काढ आणि तुम्ही पाहिलं असेल कसं झालं काढतं पण आम्हाला माहीत नाही कसं झालं तर मग याच्यात जर काही कांड निघलं समजा तर त्याचा बजेटच बसणार आहे हां मग चला पहा मग उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.